नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर चिनू अगरवाल, एक मनोवैज्ञानिक, फीलिंग माइंड्सची निर्देशिका आणि हेमा फाउंडेशनची ट्रस्टी. तुम्हा सर्वांचे स्वागत करते जीवन मूल्याच्या या यात्रेच्या 6व्या भागात. मित्रांनो, आज आपण गोष्ट करणार आहोत डिस्गस्ट नावाच्या एका युनिव्हर्सल इमोशनची. डिस्गस्ट म्हणजे तिरस्काराची भावना. ही आपल्या सर्वांच्या आत जन्मजात असते. आपण याला घेऊन जन्म घेत असतो. कुठल्याही घाण वस्तूला बघून किंवा कोणत्याही घाण वस्तूचा वास घेऊन आपण तिरस्कार करतो आणि आपण त्याला रिपेल करतो, अबॉर्ट करतो. आपल्याला ते नाही पाहिजे. बायोलॉजिकल आपण त्याला डिझीज अवॉइडन्स रिॲक्शनही म्हणत असतो. त्यामुळे फक्त आपणच नाही तर खूप सारे प्राणी एक स्वच्छ वातावरणात राहणे पसंत करतात. तुम्ही बघितलं असणार, खूप सारे प्राणी कुठेही बसण्याआधी आपल्या शेपटीने जागा साफ करून घेतात. ही जी स्वच्छता किंवा क्लेनलीनेसची भावना आहे ती आपण हजारो वर्षांपासून सोबत घेऊन जगतो आहोत आणि त्यामुळेच स्वच्छता आपल्यासाठी एक जीवन मूल्य आहे. पण मित्रांनो, आपण सर्वच स्वच्छ राहणे पसंत करतो, पण काय स्वच्छ राहतो? मी ऐकले आहे आजकाल मुले अंघोळ करणे पसंत करत नाहीत, रोज ब्रश करणे पसंत करत नाहीत, कधी-कधी कपडे बदलण्यातही नाटक करतात. तर ही मूलभूत भावना कुठे गेली? काय स्वच्छता शिकण्याची गोष्ट आहे? जर हे आपल्या आत आहे तर मग आपण एकसारखे स्वच्छ का नाही आहोत? आपण का आपल्या आजूबाजूला घाण करत असतो? का घाण पसरवत असतो? का आपले शहर, गल्ल्या, गाव स्वच्छ नाही आहेत? का आपले पाणी पल्युटेड झाले आहे? विचार करण्याची गोष्ट आहे ना? या स्वच्छतेच्या मागे काय मनोविज्ञान आहे? आपण राहणे तर पसंत करतो क्लीन. आपण पर्सनल हायजीन मेंटेन तर करणे पसंत करतो, पण करत का नाही? आणि काय हे करणे आवश्यक आहे? नॅचरली आपल्या सर्वांना माहीत आहे, कारण की मी आधीच सांगितलंय की हे डिझीज अवॉइडन्स रिॲक्शन आहे, तर हेल्थसाठी स्वच्छता खूप गरजेची आहे. तुम्ही बघा ना, आता जे पॅन्डेमिक करोनाचे सुरू आहे पूर्ण जगात, त्यात सगळ्यात जो मेन वेपन जो आपला आहे तो आहे क्लेनलीनेस. आपल्याला सांगितलं जातं आहे की प्रत्येक 2 तासात जर आपण 20 सेकंदपर्यंत आपल्या हातांना साबणाने आणि पाण्याने धुणार तर आपण या डिझीजपासून वाचू शकतो. जर आपण आपले नाक आणि तोंडाला झाकून ठेवू तर आपण या डिझीजपासून वाचू शकतो. मित्रांनो, स्वच्छतेच्या वर आम्ही डेलिब्रेट करू इच्छितो एक मूव्हीद्वारा. तुम्हाला आम्ही या मूव्हीमध्ये दाखवू की कसे मुलांनी आपल्या बिल्डिंगमध्ये, आपल्या सोसायटीमध्ये हे इनिशिएटिव्ह घेतले की कसे आपल्याला आपल्या सराउंडिंगला, आपल्या देशाला स्वच्छ बनवायचे आहे आणि कसे त्यात सक्सेसफुल व्हायचे. ही प्रेरणादायी मूव्ही बघूयात. यावर आपण नेहमीप्रमाणे ॲक्टिव्हिटीज सॉल्व्ह करणार आहोत. या वेळेसचे टास्कही खूप इंटरेस्टिंग आहेत आणि आपण स्वतःला पर्सनली क्लीन आणि आपल्या सराउंडिंगला क्लीन ठेवण्याचे मनोविज्ञान समजूयात. मित्रांनो, जेव्हा आपण स्वच्छतेची गोष्ट करतो तर हे फक्त एक प्रवचन नाहीये, हे एक मूलभूत रिक्वायरमेंट आहे. जर आपण स्वतःला स्वच्छ नाही ठेवू शकत तर मग आपण खूपच प्रोन होऊन जाऊ, वल्नरेबल होऊन जाऊ, वारंवार डिझीज आपल्याकडे अट्रॅक्ट करण्यासाठी. याला कसे आपण आपल्या जीवनात उतरवू शकतो, यात आपल्याला काय अडचणी येतात, यावर आपण चर्चा करूयात. बघा, क्लीनलीनेस जे आहे त्यावर आपण विचार करतो, मानतोही, पण करत का नाही? या विषयावर यावेळेस आपण चांगल्या प्रकारे या मूव्हीद्वारे चर्चा करूयात. तुम्ही लोकही आपापल्या ग्रुपमध्ये डिस्कस करा, नवनवीन उपाय आम्हाला सुचवा आणि आपण लक्ष देऊयात की कसं आपण प्रत्येक गल्लीला, प्रत्येक शहराला क्लीन बनवू. तुम्हाला माहित आहे का सगळ्यात क्लीनेस्ट सिटी कोणती आहे इंडियात? ती आहे इंदौर. मी जेव्हा इंदौरला गेले तर इंदौरमध्ये एक गल्ली आहे
जिथे सर्व खाण्याच्या वस्तू मिळतात. मी आणि माझे हसबंड आम्ही दोघे खाण्याचे खूप हौशी आहोत. आम्ही तिथे गेलो आणि आम्ही लाईनमध्ये 200 पेक्षाही जास्त दुकानं, वेगवेगळे प्रकारचे चाट, भेळ, सर्व वस्तू तिथे मिळतात. पण तुम्हाला माहित आहे, तिथे प्रत्येक दुकानासमोर 3 कलरचे डस्टबिन ठेवलेले आम्हाला मिळाले. आणि एकही कुठलंही चाटचे कागद व चम्मच किंवा कुठलेही टिश्यू पेपर तुम्हाला बाहेर नाही मिळणार. इंदोरवाले लोक आपल्या सिटीला क्लीन ठेवण्यासाठी सक्सेसफुल झालेत. तिथल्या मेयरनी ही अनाउन्समेंट केलीये की जर कुणीही गाडीच्या बाहेर कचरा फेकला तर सगळीकडे सीसीटीव्ही कॅमेरे लागलेत. त्या गाडीचा नंबर नोट केला जाईल आणि माहितीये ते लोक काय करतात? घरी जाऊन त्या गाडीमध्ये डस्टबिन इन्स्टॉल करतात. माझ्या मित्रांनो, काय आपण छोट्या छोट्या गोष्टींचे पालन करायला शिकू शकतो? जर हो, तर वेलकम टू क्लीन इंडिया अँड लेट्स स्पार्कल विथ क्लीनलीनेस. नमस्कार.